छत्रपती शिवाजी महाराजांची सिंधुदुर्ग किल्ल्यातील मूळ मूर्ती म्हणून हा फोटो सर्वत्र फिरत असतो आणि या मूर्तीत दिसणाऱ्या जानव्यावर जास्त जोर दिलेला असतो। पण खरोखरच हीच मूर्ती सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे का आणि मूळ अस्सल मूर्तीमध्ये शिवरायांच्या अंगावर जानवे आहे की नाही याची उत्तरे वेगळीच आहेत। छत्रपती शिवरायांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले मूळचे श्री शिवराजेश्वर मंदिर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवरायांची मूळ मूर्ती आणि आपण आधी पाहिलेली मूर्ती एकत्र पाहूयात। खालच्या मूर्तीमध्ये चंद्रसूर्यांच्या जागा, मिशा, धोत्राचा सोगा, मुकुट यामध्ये केलेला फरक स्पष्ट दिसतो। म्हणजेच ही मूर्ती एक चुकीची नक्कल आहे। आता यातील जानव्याचा मुद्दा पाहू। या नकली चुकीच्या मूर्तीमध्ये शिवरायांच्या अंगावर जानवे आहे। आता मूळ अस्सल मूर्ती बघा। या मूर्तीच्या अंगावर सुद्धा डाव्या खांद्यावरून खाली येऊन पोटावर आडवे झालेले जानवे दिसत आहे। क्षत्रियांना जानवे घालण्याचा अधिकार असल्याने यामध्ये गैर अथवा चुकीचे असे काहीच नाही। क्षत्रिय वर्णातील राम आणि कृष्ण या देवतांच्या प्राचीन शिल्पांमध्ये त्यांच्या अंगावर जानवे दिसते। अशाच प्रकारे शिवरायांचे नातू कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या पन्हाळा किल्ल्यावरील मूर्तीत सुद्धा त्यांच्या अंगावर जानवे आहे। शिवरायांची नकली मूर्ती आणि मूळ अस्सल मूर्ती यातील आणखी फरक आणि या दोन्ही मूर्तींचा पूर्ण इतिहास सर्व पुराव्यांनिशी आपल्या या चॅनेलवरील एका वेगळ्या भागात सविस्तर पुराव्यांनिशी मांडलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जरूर पहा, म्हणजे तुम्हाला काही शंका असतील तर त्या नक्कीच दूर होतील।